पुन्हा एकदा स्वागत। नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे तणाव झालेला आहे। माजी नगराध्यक्ष राहुल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले। धार्मिक आशयाची मजकूर असलेली पत्रकं काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। अनिल देशमुख सुद्धा काटोलकडे रवाना झाल्याचं कळत आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। माजी नगराध्यक्ष राहुल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे तणाव निर्माण झालाय। ही काटोलमधली आपण दृश्य बघतोय। धार्मिक आशयाची मजकूर असलेली पत्रकं त्यांनी काढली आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। पण बघतोय आता अनिल देशमुख सुद्धा काटोलकडे रवाना झालेले आहेत। नागपूर जिल्ह्यातली काटोलमधली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले। पण बघतोय की काही धार्मिक आशयाची मजकूर असलेली पत्रकं त्यांनी काढली होती असा आरोप करण्यात येत होता आणि हा तणाव पुढे वाढत गेला आणि म्हणूनच आता माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले। पण बघतोय ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता अनिल देशमुख सुद्धा तातडीनं काटोलकडे रवाना झालेले आहेत। नागपूर जिल्ह्यातला हा एक भाग आहे। आपण दृश्य बघतोय नेमक्या काय आशयाची ही पत्रकं होती, नेमका काय मजकूर होता हे आपण जाणून घेणारच आहोत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अनिल देशमुख सुद्धा आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काटोलकडे रवाना झालेले आहेत। अनिल देशमुख तातडीनं तिथे पोहोचतील। सोबतच आपण बघतोय तिथे मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमलेला आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय हा तणाव दूर करण्याचे आता पोलिसांकडून प्रयत्न देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। संजय, नेमका काय प्रकार घडलेला आहे? काटोल शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एका मुलीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता। तिने आत्महत्या केली आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। पण त्या प्रकरणामध्ये पुढे तपास करण्यात आल्यानंतर एका प्रेम प्रकरणानंतर तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता बोलून दाखवली जाऊ लागली। या प्रकरणामध्ये लव जिहादचा अँगल आहे असा दावा करणारं एक पत्रक राहुल देशमुख यांनी काढलं होतं आणि काटोल शहर बंद करण्याचं आवाहन केलं होतं। यामुळे शहरातील सांप्रदायिक स्थिती चिघळू नये तणावाची शक्यता पाहून पोलिसांनी आज सकाळी 6 वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। ते अजूनही अटकेत आहेत। ही बातमी जशी शहरात कळली तशी तिथे गर्दी जमू लागली पोलीस ठाण्याच्या समोर आणि आता तिथे तणावाचं वातावरण आहे। पण पोलिसांनी निश्चितच संजय, आपण बघतोय की सध्या तणावाचं वातावरण तिथे आहे। तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते।